सर, पित्ताचा त्रास एवढा होतोय की करपट ढेकरा येणे किंवा चक्कर येणे, त्याच्यामुळं पित्तावरती काहीतरी उपाय सांगा, अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या. तर लक्षात ठेवायचं, काही उपाय मी पुढे सांगतोय, साधे सोपे उपाय आहेत, विशेष असं काही नाही. पहिला उपाय सांगतोय मी. आवळा चूर्ण, 1 चमचा आवळा चूर्ण घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा खडी साखर बारीक करून मिसळायची आणि हे 2 चमचे एकत्रित केलेले, हे 2 चमचे अर्धा ग्लास पाण्यामध्ये चांगलं विरघळू द्यायचं, पूर्णपणे विरघळू द्यायचं. आणि हे पाणी कोमट पाणी, बरं का, लक्षात ठेवा. हे कोमट पाणी सकाळी सकाळी अनुशापोटी जर प्याला तुम्ही, किती दिवस, एक मोजून 7 दिवस करा हे तुम्ही, 7 ते 8 दिवस. किंवा जुनं पित्त असेल तर जरा थोडंसं जास्त दिवस करा, परंतु कायमस्वरूपी तुम्हाला पित्त होण्याचा जो त्रास आहे तो पूर्णतः तुमचा कमी होऊन जाईल. हा एक उपाय मी सांगितला. असे भरपूर माझ्याकडे उपाय आहेत. दुसरा उपाय तुम्हाला मी सांगतो. सकाळ आणि सायंकाळ आपली गोवारी नसते का, गवार आलं का लक्षात तुमच्या? हे देशी गवारीची भाजी करून जर सकाळ आणि सायंकाळ दररोज जेवणामध्ये सकाळ आणि सायंकाळ जर गवारीची भाजी तुम्हाला जशा पद्धतीनं वाटते तशा पद्धतीनं करून जर तुम्ही खाल्ली तर अगदी 101% सांगतो, 7 दिवस खावा की तुमचा हा जो पित्ताचा त्रास आहे किंवा पित्त होऊन जी तुम्हाला चक्कर येते तो तुमचा पूर्णपणे त्रास नाहीसा होईल. अनेक उपाय आहेत माझ्याकडे. दुसरा उपाय आहे तर सर्वात सोपा आहे, लक्षात ठेवा. म्हशीचं दूध घ्यायचं किंवा गाईचं दूध घ्यायचं. कोमट केलेलं दूध असावं, तापवलेलं असलं तरी चालतंय. आणि या दुधामध्ये फक्त अर्धा चमचा, 1 कपभर दुधामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची, त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकायची, ते हलवायचं चांगलं, हे विरघळवायचं. आणि हे 1 कप दूध सकाळी आणि 1 कप दूध सायंकाळी झोपायच्या वेळेला, सायंकाळी झोपायच्या वेळेला, सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा अनुशापोटी जर पिला तर लक्षात ठेवा, तुमचा पित्त हा जो आजार आहे किंवा त्याच्यामुळं होणारे जे काही त्रास आहेत, पित्त फार होणं अतिशय धोकादायक आहे, लक्षात ठेवा. या पित्तामुळे पित्ताशयामध्ये खडे निर्माण होतात आणि हे खडे काढण्यासाठी, विरघळण्यासाठी कितीतरी त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळं याला गॉल स्टोन असं म्हणतात, पुढच्या म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन असं म्हणतात. तर हे कसं अवॉइड करायचं, अगोदर पित्त रोका, आणि ज्याला पित्ताचा त्रास आहे त्याला हे गॉल स्टोन अगदी निश्चित होतोच, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्याच्यावरती कुठलाही एक उपाय यातला करा, तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. आणि कमेंट्स करून, आपण कुठून व्हिडिओ पाहताय हे कमेंट्स करून सांगत जावा. आणि आपणाला आणखीन कशावरती उपचार हवे आहेत हेही कमेंट्समध्ये सांगत जावा. भगवंताने दिलेलं ज्ञान सर्वांना देणे हे माझं कर्तव्य आहे. त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.